गडचिरोलीत अचानक हवामान बदल झालाय। मेघगर्जनेसह मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय। जानेवारीतली थंडी ओसरत आली असताना अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची त्रेधा तिरपीट उडाली। दिल्लीतील पारा घसरल्यानं मोठ्या प्रमाणात धुक्याची चादर पसरली आहे। प्रदूषणाचा स्तर वाढल्यानं दृश्यमानता कमी झाली आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प आहे। सकाळच्या वेळी या धुक्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते। जम्मू काश्मीरच्या गुलमर्ग परिसरात बर्फवृष्टी सुरूच आहे। रस्ते, घरं, झाडांवर बर्फ दिसतोय। गेले 6 दिवस गुलमर्गमध्ये सतत बर्फ पडतोय, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। पुण्यात नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नुकताच पदभार स्वीकारत हेल्मेट सक्तीच्या काटेकोरपणे अंमलबजावणीचे आदेश दिले। पुण्यातील वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासोबतच गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी टॉप 20 गुन्हेगार आपल्या रडारवर असणार आहेत, असंही त्यांनी सांगितलं। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। अकोल्यातील मूकबधिर शाळा ही राज्यातली पहिली मूकबधिरांची डिजिटल शाळा ठरली। 1 ते 7वीच्या इयत्तेच्या मूकबधिर विद्यार्थ्यांना डिजिटल माध्यमातून शिकता यावं यासाठी सॉफ्टवेअर आणि टॅबची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। मूकबधिर विद्यार्थ्यांचाही शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी राज्य सरकारनं हा उपक्रम राबवला। भारतीय सैन्य दलाचा शौर्य संधा हा कार्यक्रम नागपुरातील मानकापूर क्रीडा संकुलात पार पडला। यामध्ये लष्कराचे जवान विविध साहसी प्रात्यक्षिकं सादर करतायत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जनरल मनोज पांडे या कार्यक्रमाला उपस्थित होते। तमिळ अभिनेता थलपती विजयनं राजकारणात प्रवेश केला आहे। तमिळगा वेत्री काझीम असं राजकीय पक्षाचं नाव असून आपल्या पक्षाद्वारे सर्वसामान्य लोकांची भूमिका मांडणार असल्याचं थलपती विजयनं सांगितलंय। गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या राजकीय प्रवेशाबाबत चर्चा सुरू होती। मॉडेल पूनम पांडेचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे। गर्भाशय मुखाच्या कर्करोगामुळे तिचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। विशेष म्हणजे पूनम पांडेच्या इंस्टाग्राम अकाउंटवरूनच ही माहिती देण्यात आली। अब्बू, करीना कपूर आणि कृती सेनन यांचा द क्रू या सिनेमाची डेट समोर आली आहे। येत्या 29 मार्चला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। सिनेमात तिन्ही अभिनेत्री एअर होस्टेसच्या भूमिकेत झळकणार आहेत। जळगावच्या अमळनेरमध्ये 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे। ग्रंथदिंडीनं या साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे। प्राध्यापक उषा तांबे यांच्या हस्ते या ग्रंथदिंडीचं उद्घाटन करण्यात आलं। त्यानंतर ही ग्रंथदिंडी अमळनेर इथल्या विविध मार्गावरनं मार्गस्थ झाली।